नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. चौकशी टाळण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे भाजपवासी होणार. जमवलेली माया वाचवणे हेच त्यांचे टार्गेट. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप. मराठा समाज बांधवांनी महायुतीला सहकार्य करावे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटीलांचे आवाहन. मराठा आरक्षणावर ठाम राहण्याची घेतली भूमिका. भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुतेंची बदनामी करणे पडले महागात. काँग्रेसच्या राज सलगर यांच्यावर झाला गुन्हा दाखल. आणि ड्राय डेच्या दिवशीच नोंदविले 29 गुन्हे. आचारसंहिता कालावधीत 359 गुन्ह्यात 1,15,00,000चा मुद्देमाल केला जप्त. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे भाजपात जातील. जमवलेली माया वाचवणे हेच त्यांचे टार्गेट आहे. संविधान बदलेल याच्याशी त्यांचे काही देणं घेणं नाही, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आपल्यावरील चौकशी टाळण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे भाजपात जातील. जमवलेली माया वाचवणे हेच त्यांचे टार्गेट आहे. संविधान बदलेल याच्याशी त्यांचे काही घेणे देणे नाही, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केला आहे. काँग्रेसमध्ये अनेक नावे आली होती. त्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव होते की ते भाजपमध्ये जातील. त्यांची चौकशी थांबली आहे. ती चौकशी थांबली असल्याने ते भाजपात जातील. त्यांना संविधान बदलेल वगैरे याच्याशी काहीही घेणे देणे नाही. त्यांनी जी माया जमवलेली आहे ती वाचवणे हेच त्यांचे टार्गेट आहे, असा आरोप अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला. दरम्यान मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चांगला परफॉर्मन्सही आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीला यावेळी मान्यता मिळेल. त्यामुळे चिन्हही मिळणार आहे, खातेही खोलले जाईल, असा विश्वास अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. मराठा समाज बांधवांनी महायुतीला सहकार्य करण्याचे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी अमोल शिंदे, संतोष पवार, इंद्रजित पवार, दिलीप कोल्हे, नाना मस्के, अनंत जाधव, संजय सरवदे, सुहास कदम हे नेते उपस्थित होते. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालखंडात काँग्रेसकडे मुख्यमंत्री पद होते. त्यांनी मराठा समाजासाठी काय केले, मग त्यांना मदत करणार का? पण त्याउलट देवेंद्र फडणवीस यांनी 12% आरक्षण दिले, आर्थिक विकास महामंडळ दिले, सारथी दिले. पहिल्या टप्प्यात कित्येक हजार मुले कामाला लागली, नोकऱ्या मिळाल्या, सवलती मिळवून दिल्या. ज्या मुख्यमंत्र्यांनी मी मराठा समाजाचा आहे, जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळवून देईन असे सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, आपली यंत्रणा लावून कुणबी प्रमाणपत्र शोधून काढले, मग या सरकारसोबत मराठा समाजाने जाऊ नये का, असा सवाल उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यभरात ठेवावं लागतं, एवढ्या सभा घ्याव्या लागतात. त्यांना खरं गरज नव्हती, मात्र राज्यातल्या ज्या मराठा नेते त्यांनी केलेल्या चुकामुळे मराठा समाजाच्या भीतीमुळे मोदींना करावं लागतंय, असं जरांगे पाटील म्हणतात. मी जरांगे पाटील साहेबांचं हे वक्तव्य पाहिलेलं नाहीये, परंतु मोदी साहेब आपल्या महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करतात आणि त्यांनी 19लाही केलेला आहे आणि आताही करतायत. त्याच्यामुळे पंतप्रधान कुणाला घाबरून करत नाही. पंतप्रधानांच्या भाषणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी केलेल्या कामाबद्दल आणि भविष्यात काय करणार आहे ह्याच्याबद्दलच वक्तव्य करतात ते. बाकी त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे दगाफटका, राजकारण, जातीचं राजकारण बिलकुल नाहीये. त्याच्यामुळे मला तर काय असं वाटत नाही. पण मोदी साहेब जिथं जातात तिथं वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलतायत, SC/ST आरक्षणाबद्दल बोलतायत, OBC आरक्षणाबद्दल बोलतायत, पण महाराष्ट्रात आल्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात फक्त बोललेलं दिसत नाही. बघा, आता हे मला कल्पना नाहीये, पण तुमची अशी सूचना असेल तर मी प्रदेश अध्यक्षांना नक्की या विषयावरती त्यांना कळवेल. दिवशी दुकानदारी उघडेल, ज्या वेळेला शिवसेनेची दुकानदारी होईल त्या दिवशी मी पक्ष बंद करेल. ज्या काँग्रेस पक्षाने मुंबईच्या मराठी माणसांच्यावरती सातत्याने हल्ले केले, ज्या मराठी मुद्द्यावरती घेऊन शिवसेना निर्माण झाली,
त्याच शिवसेनेच्या प्रमुखांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव शिवसेनेच्या असणाऱ्या मॅडमना काँग्रेसच्या असणाऱ्या मॅडमना भेटतात आणि त्यांच्याबरोबर युती करतात, हे दुर्भाग्य आहे। आणि म्हणून शिवसेने प्रमुखांनी हे स्वप्न पाहिलं होतं की एक सामान्य माणसाला मुख्यमंत्री करेल, तो सामान्य माणूस एक शेतकरी, एक रिक्षा चालक आणि आमचा सातारचा ढाण्या वाघ त्याला मुख्यमंत्री केल्याबद्दल ज्या गर्वाने पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे, हाच गर्व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना आनंद झाला असता। त्याच गर्वाने आज आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब बोलत आहेत। देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। यावेळी शहरातील डॉक्टर्स यांच्यासोबत पालकमंत्री पाटील यांनी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या। देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे। ते खूप प्रामाणिकपणे दूरदृष्टीने काम करतात। मानवजातीची सेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या समस्यांचे निराकरण हे नरेंद्र मोदीच करू शकतात। वैद्यकीय व्यावसायिकांना जास्तीत जास्त मदत करण्याची आपली नेहमीच भूमिका असते। शहरातील डॉक्टरांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करू। डॉक्टरांवरील हल्ले थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी तसेच अन्य समस्या सोडवण्यासाठी त्यापुढील काळात आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही सोलापुरातील एका बैठकीत डॉक्टरांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। पुण्यामध्ये काय झालं की पुण्यामध्ये आमदार असल्यामुळे अनेकांचं म्हणणं होतं की आम्ही आहोत ना, पण 3-3 वेळा म्हणून पुरुषांनी रिजेक्शन महिला कार्यक्रम। मग खासदार होते गिरीश बापट, त्यांची सूर ती सांगलीला नगरसेवक होती, तिकडची गडकरी बापट, दिलीप कार्यक्रम सभाजवळ 1.5 लाखाची पुण्याची वरती पुरुषांचं नाव पाठवलं एंटर म्हणून कार्यक्रमाचं संचालन करणार महिलेचं नाव पाठवलं। आम्ही जेव्हा स्पर्धा बापटचं पाठवलं म्हणजे बापट साहेबांची सूर, त्यावेळेला ते बापटाची सूर म्हणून नाही महिला म्हणून सदरची बैठक भाजपचे युवा नेते श्रीनिवास संघा यांच्या पुढाकाराने घेण्यात आली। या बैठकीत डॉक्टरांनी आपल्या समस्यांचे निवेदन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले। या बैठकीत सोलापूर शहरातील हॉस्पिटल्सचे डॉक्टर्स उपस्थित होते। यावेळी श्री प्रतिष्ठानचे संस्थापक तथा भाजप युवा नेते श्रीनिवास संघा यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। डॉक्टरांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी श्रीनिवास संघा यांनी सांगितले। यावेळी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला आहे। पत्रकार परिषद घेऊन वडार समाजाने घोषणा केली। आमदार प्रणिती शिंदे यांनी वडार समाजाचे अनेक प्रश्न सोडवले आहेत। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाला 10% आरक्षण देण्याची घोषणा सोलापुरात केली होती, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही। केवळ घोषणा देतात, त्यासाठी त्यांना आम्ही कायम पाठिंबा द्यायचा का? प्रणिती शिंदे यांनी रॉयल्टीचा प्रश्न सोडवला, त्या कायम प्रश्नांवर बोलत राहतात। यापुढे समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी त्या प्रयत्नशील असल्याने या लोकसभा निवडणुकीत वडार समाज संघाने प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आहे। राज्यात वडार समाजाच्या प्रश्नांसाठी लढाई देणारे विजय चौगुले हे संघटना म्हणून भाजप सोबत आहेत, पण संपूर्ण वडार समाज म्हणून आमचा प्रणिती शिंदे यांना पाठिंबा असल्याचे मुकुंद पवार यांनी सांगितले। यावेळी संघाचे अध्यक्ष मुकुंद पवार, राजू कलकेरी, शंकर चौगुले, दत्तू बंदपट्टे, सुशील बंदपट्टे, मनोहर मुधोळकर, रोहित अलकुंटे, परशुराम आनंदकर यांच्यासह असंख्य वडार समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। आज सोलापूर शहरातील आमच्या विविध भागात राहणारे प्रमुख मान्यवर, माजी नगरसेवक, पंच कमिटी सदस्य, महाराष्ट्र राज्याचे आमचे संघटनेचे अध्यक्ष पवार साहेब आणि सगळे आमचे प्रमुख मान्यवर मंडळी वडार समाजातील सगळ्यांनी एकत्रित येऊन सगळ्यांनी असा निर्णय घेतला की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार माननीय आमदार प्रणिती शिंदे यांना बिनशर्त आम्ही वडार समाजाकडून पाठिंबा देत आहोत। पाठिंबा देण्याचं प्रमुख कारण आहे की प्रणितीताईंनी मागच्या 15 वर्षात केलेलं काम, सामान्यातल्या सामान्य प्रश्नांना विधानसभेत उठवलेला आवाज आणि आम्हाला येणाऱ्या काळात विश्वास आहे की आमच्या समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, ज्या मागच्या 10 वर्षांपासून प्रलंबित आहेत, त्यांना न्याय देण्याचं काम माननीय आमदार प्रणिती शिंदे करतील आणि येणाऱ्या काळात वडार समाजाला न्याय द्यायचं काम ते करतील। याच एक हेतूने आणि अपेक्षेने सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य वडार समाजाच्या विविध संघटना आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडी
पाठिंबा जाहीर करत आहोत. आज कोल्हापूर मधून आमचे मुकुंद पवार साहेब आलेले आहेत, जयसिंगपूर मधून गाडीवाडर साहेब आलेले आहेत, लातूर मधून आमचे काही पदाधिकारी आले आहेत, बाबूरावजी शेजाळे आलेले आहेत आज, आणि सोलापुरातील सोरेगाव, कोंडी आणि 13 ज्या आमच्या वस्त्या आहेत, मड्डी वस्ती आहे, बुधवारपेठ आहे, पात्रुल चौक आहे, रविवारपेठ आहे, अशोक चौक आहे, साईबाबा चौक आहे, शास्त्रीनगर, नीलम नगर, स्वागत नगर, सगळ्या भागातले प्रमुख मान्यवर आणि माजी नगरसेवक वगैरे सगळे उपस्थित आहेत. सोलापूर जिल्ह्यात मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आहेत. भारत निर्वाचन आयोगाने 16 मार्च 2024 रोजी अधिसूचनेद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात सोलापूर व माढा असे 2 लोकसभा मतदारसंघ असून जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचा भाग धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आला आहे. सोलापूर, माढा व धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये 7 मे 2024 रोजी मतदान व 4 जून 2024 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याने सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदरपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व देशी विदेशी मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत. जिल्ह्यात 5 मे 2024 रोजी सायंकाळी 6 पासून पुढे मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर 6 मे 2024 रोजी मतदानाच्या पूर्वीचा संपूर्ण दिवस, 7 मे रोजी मतदानाचा संपूर्ण दिवस व 4 जून रोजी मतमोजणीचा संपूर्ण दिवस मद्य विक्री बंद ठेवावी. तसेच सोलापूर जिल्ह्याच्या लगत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा मतदानाचा दिवस 13 मे 2024 रोजी असल्याने मतदारसंघाच्या सीमेलगत सोलापूर जिल्ह्यातील 5 किलोमीटर अंतराच्या आतील सर्व किरकोळ व घाऊक अनुज्ञप्त्या मतदान समाप्ती करता निर्धारित केलेल्या वेळेच्या 48 तास आधीपासून म्हणजेच दिनांक 11 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजून ते दिनांक 13 मे 2024 रोजी सायंकाळी 6 पर्यंत किंवा प्रत्यक्षात मतदान संपेपर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात यावीत. महाराष्ट्र देशी दारू नियम 1973 च्या नियम 26(1)(c)(1), मुंबई विदेशी मद्य नियम 1953, विशेष परवाने व अनुज्ञप्ती नियम 1952 चा नियम 5(10)(b)(c)(1), महाराष्ट्र विदेशी मद्य नियम 1969 च्या नियम 9(a)(c)(1), महाराष्ट्र ताडी दुकाने आणि ताडी झाडे नियम 1968 मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश निर्गमित केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री अनुज्ञप्ती धारकांनी निवडणूक क्षेत्रातील अबकारी अनुज्ञप्त्या मद्य विक्रीसाठी पूर्णपणे बंद ठेवाव्यात. सदरचे आदेश उल्लंघन करणाऱ्या संबंधित अनुज्ञप्ती धारकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 व त्या अंतर्गत असलेल्या नियमातील तरतुदीनुसार तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल व संबंधित अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. शहरात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी आणि रविवारी 2 दिवस लाट राहणार असून 6 मे पर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोलापुरात मंगळवार 30 एप्रिल रोजी या मोसमातील सर्वाधिक तापमानाची अर्थात 44 अंश सेल्सिअसची नोंद झाली. त्यानंतर 2 दिवस तापमानात किंचित घट झाली. मात्र आता पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 4 व 5 मे रोजी ही लाट राहणार असून 6 मे पर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोलापूरचे तापमान हे पुढील काही दिवस चढेच राहणार आहे. हे तापमान सरासरी तापमानापेक्षा 1 ते 2 अंशांनी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना या तापमानाचा आणखी त्रास सहन करावा लागणार आहे. दरम्यान मार्च महिना सुरू झाल्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात सरासरीपेक्षा जास्त राहिले आहे. 30 एप्रिल रोजी तर तापमान सर्वाधिक राहिले. दरवर्षी मे महिन्यात तापमान जास्त असते, त्यामुळे यंदाही असाच अंदाज वर्तवण्यात येत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे लोकांच्या आरोग्यावर अनेक परिणाम दिसून येत आहेत. लोकांना चक्कर येणे, उलटी, मळमळ यासारखे आजार जडले आहेत. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे तसेच भर उन्हात बाहेर न जाण्याचे आवाहन आरोग्य विभागाने नागरिकांना केले आहे. सोलापूरचे तापमान 29 एप्रिल रोजी 42.9, 30 एप्रिल रोजी 44.1, 1 मे रोजी 42.6, 2 मे रोजी 42.8 अंश सेल्सिअस इतके होते. 1 मे रोजी तापमानात घट झाली असली तरी दुसऱ्या दिवशी 0.2 अंश सेल्सिअसने यात वाढ झाली. पुढील काही दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांची सोशल मीडियावर मीम्स व्हायरल करून प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी काँग्रेसचे कार्यकर्ते राज सलगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांची जनमानसात प्रतिमा मलिन व्हावी या हेतूने फेसबुकवर दिनांक 24 मार्च 2024 ते 24 एप्रिल 2024 या कालावधीत त्यांच्याविषयी सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेसचे कार्यकर्ते राज सलगर यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भाजपचे कार्यकर्ते समर्थ बंडे यांच्या तक्रारीवरून राज सलगर यांनी राम सातपुते आणि भाजप विरोधात मीम्स व्हायरल करून जनमानसात प्रतिमा मलिन केल्याने भारतीय दंडविधान संहिता कलम 500 आणि 501 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात निमा डॉक्टर्स संघटनेकडून मतदानासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन श्री प्रतिष्ठानचे श्रीनिवास संगा यांनी केले. देशाला जर प्रगतीच्या शिखरावर घेऊन जायचं असेल तर प्रत्येक तरुणाने सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय सहभागी होणे ही काळाची आणि येणाऱ्या सुशिक्षित पिढीची गरज आहे. आपली जबाबदारी व आपला अधिकार मजबूत लोकशाहीचा खरा आधार आहे. मतदानाचे महत्त्व आणि या अधिकाराची जाणीव प्रत्येक मतदाराला असणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदारांमध्ये जाणीव जागृती करणे आवश्यक आहे. भारतीय संविधानाने वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातील निमा या डॉक्टर संघटनेच्या वतीने सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात जनजागृती करत आहेत. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा यासाठी निमा या डॉक्टर संघटनेने पुढाकार घेतला असून मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी जनजागृती करत आहेत. यावेळी भाजपचे युवा नेते तथा श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास संगा यांच्या हस्ते या जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी निवा डॉक्टर संघटनेचे डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर, डॉक्टर राजीव गायकवाड, सचिन बोंगरीकर, डॉक्टर नितीन बलदवा, डॉक्टर जिद्दीमनी, डॉक्टर चंदन रवा, डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल, डॉक्टर सुनील काटे यांच्यासह निमा संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांची उपस्थिती होती. यावेळी रेल्वे स्थानक परिसरात मतदान जनजागृतीसाठी हातात फलक घेऊन मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी बोलताना श्रीनिवास संगा म्हणाले, आपले शासक व प्रतिनिधी निवडण्याची संधी मतदानाच्या अधिकारामुळे प्राप्त होते. म्हणून या मतदानाचे महत्त्व आणि या अधिकाराची जाणीव प्रत्येक मतदाराला असणे आवश्यक आहे. यासाठी मतदार संघामध्ये जाणीव जागृती करणे आवश्यक आहे. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. सशक्त राष्ट्रहितासाठी मतदान ही काळाची गरज आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे निमा डॉक्टर संघटनेचे डॉक्टर नितीन बलदवा यांनी सांगितले. या मतदार जनजागृती कार्यक्रमास रेल्वे परिसरातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपण देखील वेळात वेळ काढून मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यावेळी निमा संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. सर्वप्रथम मी सर्व डॉक्टरांचा मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी जो हा कार्यक्रमाचा उपक्रम जो राबवलेला आहे जनजागृतीसाठी, देशाच्या हितासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या देशाच्या हितासाठी व भविष्यासाठी प्रत्येकांनी मतदान करावं यासाठी जागरूकतेसाठी डॉक्टर साहेबांनी सर्व हॉस्पिटलातले सर्व डॉक्टर्स प्रत्येक जनतेला व प्रत्येक नागरिकांना त्यांनी आवाहन करतात की आपण आपल्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा वेळ कुठला असेल तर आपण संविधानाचा अधिकार आपल्याला आहे. आपण मतदान करून योग्य भारताचा पुढील पंतप्रधान निवडण्यात यावा यासाठी आव्हान आहे. आपण मतदान करावं हेच मी अपेक्षा. मी डॉक्टर नितीन बलदवा, निमा सोलापूर शाखेचा सदस्य, आणि मतदान वाढवण्याकरिता जे काही प्रयत्न करायचे त्याच्या अंतर्गत आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. स्टेशन आणि स्टँड परिसरामध्ये स्टॉल लावून त्या ठिकाणी लोकांना प्रबोधन करण्यासाठी पॅम्पलेट्स पण वाटणार आहोत आणि काही व्हॉलेंटियर्स असणार आहेत जे आपल्या डोक्यावर किंवा पाठीवर मतदान करा म्हणून लिहिलेले फलक असतील ते या ठिकाणी त्यांचा वावर असणार आहे. आणि एक मोठं हेतू साध्य करण्याकरिता निमा संघटनेने उचललेले एक पाऊल आहे. याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं अशी ही अपेक्षा. सोलापूर शहर परिसरात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या अजय रघुनाथ जाधव याच्यावर MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करत येरवड्यात रवानगी केली आहे. सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अजय रघुनाथ जाधव वय 40
राहणार श्यामानगर झोपडपट्टी सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर जमाव जमवणे, दगडफेक करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, स्वेच्छेने घातक शस्त्रांनी दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे आणि प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करणे, धमकी देणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे. त्याच्या विरुद्ध अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण 4 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. अजय रघुनाथ जाधव याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत. दरम्यान अजय रघुनाथ जाधव यास त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त यांनी 2 मे 2024 रोजी त्याच्या विरुद्ध MPDA अन्वये स्थानबद्धतेचे आदेश करून येरवडा कारागृह पुणे येथे सोडण्यात आले आहे. सदरची कारवाई एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दीपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमाल, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे अजित लकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदर बाजार पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग पायस, गुन्हे शाखा, MPDA पथकातील अंमलदार विनायक संगमराव, सुदीप शिंदे, अक्षय जाधव, विशाल नवले यांनी केली आहे. महाराष्ट्र दिनी दारूबंदीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1 मे रोजी जिल्हाभरात राबवलेल्या मोहिमेत 29 गुन्ह्यात 1700 लिटर दारूसह 3.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू विरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात येत असून महाराष्ट्र दिनानिमित्त कोरड्या दिवसाचे औचित्य साधून जिल्हाभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत निरीक्षक अ विभाग जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने सोलापूर शहरातील जोडभावी पेठ येथे मौलाली अब्दुल करीम बनकरी यांच्या ताब्यातून 215 लिटर हातभट्टी दारू, घोंगडे येथून प्रवीण पांडुरंग कॅरमकोंडा याच्या ताब्यातून 140 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. तसेच दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे यांनी बुधवार पेठ परिसरात शेषपाल किरण सदाफुले या इसमाच्या ताब्यातून 48 लिटर देशी दारू, 56 लिटर विदेशी दारू व 66 लिटर बियर असा एकूण 90,500 रुपये किमतीचा दारू साठा जप्त केला. दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्या पथकाने दत्तनगर येथून इम्रान विजापुरे याच्या ताब्यातून 150 लिटर व शनिवार पेठ येथील हैदर साहेब जरतार याच्या ताब्यातून 47 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. तसेच सोलापूर विजापूर रोडवरील हॉटेल चिंतामणीच्या बाजूस मोकळ्या जागेत नागनाथ अंजप्पा म्हेत्रे या इसमाच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या विदेशी दारूच्या 14 बाटल्या जप्त केल्या. निरीक्षक ब विभाग नंदकुमार जाधव यांच्या पथकाने कुंभारी परिसरात छापा टाकून इस्माईल सय्यद याच्या ताब्यातून 50 लिटर हातभट्टी दारू, सुरेश बगले याच्या ताब्यातून 12.5 लिटर देशी दारू व 3.5 लिटर विदेशी दारूचा साठा जप्त केला. तसेच निरीक्षक नंदकुमार जाधव यांनी कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे नरेश पांडुरंग घाडगे याच्या धाब्यावर छापा टाकून त्याच्या ताब्यातून 2.25 लिटर विदेशी दारू साठा जप्त केला. दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकाने कुंभारी परिसरातून प्रकाश अमृत उमशेट्टी याच्या ताब्यातून 40 लिटर व राजू कोळी याच्या ताब्यातून 35 लिटर हातभट्टी दारू जप्त करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावच्या हद्दीत भारत बाबू भोसले या इसमाच्या धाब्यावरून 3.5 लिटर देशी दारू जप्त केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सोलापूर शहर परिसरातील विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात परवेज अब्दुल डफेदार, सिद्धेश्वर कल्लप्पा दुरुक्कर, तमन्ना विश्वनाथ रामपुरे, यल्लप्पा सुहास बनसोडे, अंजनाबाई हनुमंत गायकवाड, निर्मला परमानंद जाधव तसेच सोरेगाव परिसरातून शिवानंद राजू हेबळे या इसमांना हातभट्टी दारूची विक्री करताना पकडले. या कारवाईत भरारी पथकाने 290 लिटर हातभट्टी दारूसह एकूण 32,690 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. सीमा तपासणी नाका नांदणीच्या पथकाने मंद्रुप पोलीस स्टेशन हद्दीतील बरूर या ठिकाणी हॉटेल संगम या ठिकाणी छापा टाकून देशी विदेशी दारू जप्त केली. या हॉटेलवरील नोकर जागेवरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगी या ठिकाणी छापा टाकून मीना वसंत गायकवाड या महिलेच्या ताब्यातून 14 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. याच पथकाने कुंभारी परिसरात 2 ठिकाणी छापे टाकून पद्मा विजयकुमार दासी हिच्या ताब्यातून
42 लिटर हातभट्टी दारू व विठ्ठल रामय्या मडास याच्या ताब्यातून 110 लिटर ताडी जप्त करून गुन्हा नोंदवला। पंढरपूर विभागाच्या दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे यांनी सुगाव भोसे तालुका पंढरपूर येथे धर्मराज अंकुश माने या इसमाला मोटरसायकलीवरून 180 लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडले। दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांच्या पथकाने कबीटगाव तालुका करमाळा येथून चिंटू भास्कर डुकले याच्या ताब्यातून 6 लिटर विदेशी दारू 55 लिटर ताडी जप्त केली। निरीक्षक माळशिरस सचिन भवड यांनी माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर या ठिकाणी समाधान नामदेव सुरवसे याच्या ताब्यातून 7.5 लिटर देशी दारू व चंद्रकांत भीमराव तोरणे याच्या ताब्यातून 75 लिटर ताडी जप्त केली। दुय्यम निरीक्षक अकलूज बाळू नेवसे यांनी सदाशिवनगर परिसरात दत्तात्रय सुदाम देवकुळे याच्या ताब्यातून 30 लिटर हातभट्टी दारू साठा जप्त केला। एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांच्या पथकाने सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथून मालन सदाशिव गेजगे या महिलेच्या ताब्यातून 7.5 लिटर देशी दारू जप्त केली। महाराष्ट्र दिनी राबवलेल्या या विशेष मोहिमेत 29 गुन्ह्यात विभागाने एका मोटरसायकलीसह 3,23,133 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 359 गुन्हे नोंदवण्यात आले असून 292 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या कालावधीत विभागाने 11,325 लिटर हातभट्टी दारू, 1,46,720 लिटर रसायन, 650 लिटर देशी दारू, 350 लिटर विदेशी दारू, 165 लिटर बियर, 1600 लिटर ताडी, 250 लिटर गोवा राज्याची दारू, 41 वाहने असा एकूण 1,15,12,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ड्रायडेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने 29 गुन्हे नोंदविले असून 28 आरोपींना अटक केली। या कारवाईत एकूण 1700 लिटर दारूसह 3.25 लाखाचा मुद्देमाल विभागाने जप्त केलेला आहे। तसेच आचारसंहितेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू, ताडी, हातभट्टी दारू इत्यादी विरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात येत आहे। आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण 359 गुन्हे नोंदवण्यात आले असून 292 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या कारवाई दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1,61,000 लिटर दारू, ज्यात देशी दारू, हातभट्टी दारू, विदेशी दारू, बियर, गुळमिश्रित रसायन इत्यादीचा समावेश आहे, जप्त केली असून या मुद्देमालाची किंमत 1,16,00,000 दरम्यान आहे। लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचे मतदान 7 मे रोजी होणार असून त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात एकूण 9 पथके तैनात केली असून दिनांक 5 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपासून कोरडा दिवस जाहीर करण्यात आलेला आहे। मतदान संपेपर्यंत कोरडा दिवस जाहीर करण्यात आला असून या कालावधी दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूच्या ठिकाणांवर सातत्याने धाडी टाकण्यात येणार असून सर्व दारू दुकाने बंद राहतील याची काळजी घेण्यात येणार आहे। मौजे चव्हाणवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। तुळजापूर तालुक्यातील मौजे चव्हाणवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चव्हाणवाडी येथे बुधवार दिनांक 1 मे रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भावार्थ रामायण निरूपणास सुरुवात करण्यात आली। या अखंड हरिनाम सप्ताहाच्या व्यासपीठ अधिष्ठानपदी हरिभक्तपरायण शिवाजी महाराज चव्हाण असून येथील भावार्थ रामायण निरूपण कथेस ग्रामस्थ भाविकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून येत आहे। काकडा ज्ञानेश्वरी वाचन कथा, भजन, रामायण कथा, निरूपण व कीर्तन आदी कार्यक्रम अगदी नियोजनपूर्वक घेतले जात आहेत। या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मंगळवार दिनांक 7 मे रोजी हरिभक्तपरायण नितीन महाराज जगताप यांच्या काल्याच्या कीर्तन रूपी सेवेतून होणार आहे। या अखंड हरिनाम सप्ताहात धनगरवाडी, शिरगापूर, बाभळगाव, किरोर, फुलवाडी, आरबळी, मुरटा, उमरगा, सराठी, अणदूर व चव्हाणवाडी येथील भजनी मंडळ सेवा बजावत आहेत। हा अखंड हरिनाम सप्ताह व्यवस्थित पार पडण्यासाठी शिवतेज तरुण मंडळ व चव्हाणवाडी ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत। प्रभू रामचंद्राचा साधण्यासाठी अथांग असे या लंकेमध्ये तो पराक्रम गाजवलेला आहे। तेव्हा सर्व या ठिकाणी वायपट जाईल रे हनुमंता, हे या ठिकाणी आघाडीत होईल। मग प्रभू रामचंद्राला दुःख होईल, माझी जर शुद्धी केलात, मला सुखरूप जर प्रभू रामचंद्राची भेट घालवला तर हे चांगलं या ठिकाणी होईल असा या ठिकाणी सीतामाता हनुमंताला बोलू सांगितलं मी पाठीवरून बसून माझी
म्हणू लागले माझ्या अंगावरचे कपडे या ठिकाणी हिसकावून कोण घेतोय, एकटामध्ये माझे शस्त्र या ठिकाणी कोण घेतोय, आणि का ब्राह्मण या ठिकाणी धोती घालून बसलेले होते ते ब्राह्मणामधला माझे धोतर या ठिकाणी कोण ओढून घेतलं, अशी अवस्था या ठिकाणी जाणणाऱ्या सभेमध्ये हनुमंतांनी केली आहे. कुंडले घेतला काळी थोडी वस्त्रे घेता डोळे मोडी बाहू घेता बाहू मोडी गांजी कडो विकडी राज्य काय करावं हनुमंतराय करतात. कानामध्ये सगळ्यात कुंडलं होती, कुंडले घेतात ते कुंडले घेतलं ते कान पडायचे मग कुंडल बाजूला काढायचे. या ठिकाणी अंगातले कपडे काढायचे, डोळे पडायचे, कपडे काढायचे. राम नावाच्या धारकाला तो समुद्र काय म्हणून बुडवणार आहे, आणि माझ्याकडे तर राम नावाची मुद्रिका होती आणि त्या मुद्रिकेच्या जोरावर मी 400 कोस लांबीचा समुद्र उल्लंघन केलो. राघवा, ही तुमच्या नावाची किंमत आहे. श्रीरामे मुद्रा हाती देवाची वल्लवी होती, मुद्रेची ख्याती स्मृती बोलती तुराने. प्रभू रामचंद्रा, श्रुती शास्त्रानं पुराणानं तुमच्या रामनामाचं महत्व गायलेले, तुमच्या रामनामाचं महत्व विशोध केलेले. केज तालुक्यातील विडा येथे पंकजाताई मुंडे यांची पहिली भव्य सभा संपन्न झाली. 2 मे रोजी केज तालुक्यातील विडा येथे भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांची पहिली भव्य सभा संपन्न झाली. यावेळी विडा येथील 51 युवकांनी गावातून पंकजाताई मुंडे यांना लीड देण्यात विडा उचलला. यावेळी पंकजाताई बोलताना म्हणाल्या, 70 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली अशा पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कधीच निधी उपलब्ध करता आला नाही, परंतु लोकसभा विधानसभा निवडणुका आल्या की पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना बीड जिल्ह्यात विकासात खोडा घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो, अशी त्यांनी टीका केली. प्रत्येक लोकसभा विधानसभा निवडणुकीत जातीपातीचे राजकारण करत समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जातो. अशा पूतना मावशीच्या प्रेमाला बळी पडू नका, असा पंकजाताई मुंडे यांनी मतदारांना आवाहन केले. तसेच आपलं बघा आपण, जिल्ह्याच्या बाहेर काही अडचण आल्यास आपल्या एका फोनवर आपले काम होईल, असे म्हणून विरोधकांना चपराक दिली. शेवटी पंकजाताई म्हणाल्या, आपला बघा पण, आपल्या कामाला आपल्या जिल्ह्यात विकास काम कोण करेल अशा उमेदवारांच्या सोबत राहा. येत्या 13 तारखेला मला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. आमदार नमिताताई मुंदडा, रमेशराव अडसकर, विजयकांत मुंडे, सुनील हिरवे, बालाप्रसाद भुतडा आदी प्रमुख उपस्थित होते. सभेस उशीर झाला तरी विराट लोकांची मोठ्या प्रमाणात संख्या दिसून आली. सभेस मराठा समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. विश्वास आहे का? मी विकास केला का? मी विकास करेन का? मग फक्त ही निवडणूक विकासावर जर झाली तर देशाचे लोक तोंडात बोट घालतील, इतका आश्चर्यकारक विजय मला मिळाल्याशिवाय राहणार काय? माझ्या निवडणुकीत मला कुणाला विरोधच करायचा नाही, मला कुणाविषयी वाईट बोलायचं नाही. माझ्याविषयी एवढं सगळं चांगलं बोलायला असताना मी दुसऱ्याविषयी कशाला वाईट बोलू? कशाला वाईट बोलू? मला दिसायलाही बरं दिसते, लांबून सुद्धा दिसते, एवढी हट्टीकट्टी आहे, नेता तगडी आहे, वाघीण म्हणता तुम्ही. कुणाला भीत नाही, कशाला सामोरं जायला घाबरत नाही. मी भीते आणि घाबरते एकाच गोष्टीला, तुमच्या नजरेत. लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ अंदूरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढून डोर टू डोर प्रचार करण्यात आले. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ अंदूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढून डोर टू डोर प्रचार सुरू केला असून नेते व कार्यकर्ते रखरखत्या उन्हात पायी प्रचार करत आहेत. त्यामुळे अंदूर परिसरात महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून अर्चनाताईंचे पारडे जड झाले आहे. त्यांच्या विजयासाठी महायुतीचे कार्यकर्ते तन मन धनाने
हातात हात घालून प्रचार करत असल्याचे चित्र अणदूरमध्ये दिसून आले. युवा नेते सुनील चव्हाण व दीपक आलुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. दिग्गज कार्यकर्ते प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्याने महायुतीने निवडणूक प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून आले. आज अणदूर शहरामधील वत्सलानगर, संजयनगर, शिक्षक कॉलनी, विश्वनाथ नगर, मधुशाली नगर व इतर अनेक भागात हलगीच्या कडकडाटात ही पायी रॅली काढण्यात आली. या प्रसंगी लोकांना अर्चनाताई यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन महायुतीच्या नेत्यांनी केले. या रॅलीमध्ये युवा नेते सुनील चव्हाण, दीपक आलुरे, धनराज मुळे, काशीनाथ शेटे, अप्पू शेटे, दीपक घोडके, साहेबराव घुगे, दीपक घुगे, मलंग शेख, उमाकांत करपे, इमाम शेख, अनिल अंदुरकर, दयानंद मुडके, प्रवीण घोडके, प्रज्योत करपे आदी मान्यवरांसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. चौकशी टाळण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे भाजपवासी होणार. जमवलेली माया वाचवणे हेच त्यांचे टार्गेट. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप. मराठा समाज बांधवांनी महायुतीला सहकार्य करावे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटीलांचे आवाहन. मराठा आरक्षणावर ठाम राहण्याची घेतली भूमिका. भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुतेंची बदनामी करणे पडले महागात. काँग्रेसच्या राज सरगर यांच्यावर झाला गुन्हा दाखल. आणि ड्राय डेच्या दिवशीच नोंदविले 29 गुन्हे. आचारसंहिता कालावधीत 359 गुन्ह्यात 1,15,00,000चा मुद्देमाल केला जप्त. या बातम्यांचं इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.